नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत पहा, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, तसेच महत्त्वाची भरती म्हणजे असणार आहे पहा तलाठी भरती, यासाठी हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। हे जे प्रश्न आहेत आतापर्यंत वारंवार आणि नेहमीच विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जाऊन आपण त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून आपण जॉईन करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे जे श्रेय आहे डॅश या व्हाईसरॉयला जाते। मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल। तर पहा प्रश्न, सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे जे श्रेय आहे हे महत्त्वाने कोणत्या व्हाईसरॉयला देण्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड बेटिंग। हा जो व्हाईसरॉय आहे या व्हाईसरॉयला एक महत्त्वाचं श्रेय देण्यात येतं, ते म्हणजे आहे पहा सती प्रथा कायद्याने बंद करण्याचं महत्त्वाचं श्रेय जे आहे हे व्हाईसरॉयला देण्यात येतं, लॉर्ड बेटिंग। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी डॅश यांनी मदत केली। मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। यावर आपल्याला 2 प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे। वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी मदत केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर रामोशी समाज जो आहे या समाजाने वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रामध्ये मदत केलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे रामोशी। प्रश्न क्रमांक 3 आहे, रँड इंग्रज अधिकाऱ्याचा खून खालीलपैकी कोणी केला होता? पहा, यावर आपल्याला कधी कधी शब्द असा विचारला जातो पहा, रँडचा वध कोणी केला किंवा रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा खून कोणी केला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर चाफेकर बंधू यांनी रँड हा जो इंग्रज अधिकारी आहे याचा खून केलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे चाफेकर बंधू। प्रश्न क्रमांक 4 आहे, सरदार पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते? पहा मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत यांची तुलना खालीलपैकी कोणाशी करण्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बिस्मार्क यांच्याशी केली जाते पहा सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, रामकृष्ण मिशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे, यामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत पहा, संस्था आणि त्यांना कोणी स्थापन केलं आहे म्हणजे संस्था आणि संस्थापक, आपण त्यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे। लक्षात ठेवायचे, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, वनस्पतींना होणारे प्रामुख्याने तांबोरा, ज्वारीवरील काजळी हे डॅश रोग आहेत? पहा, वनस्पतींना कोणते प्रामुख्याने होणारे रोग आहेत? एक आहे पहा तांबोरा आणि ज्वारीवरील जी काजळी आहे ते कशा प्रकारचे रोग आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ते कवकजन्य रोग आहेत। लक्षात ठेवायचे, कोणते कोणते आहेत कवकजन्य रोग? तांबोरा हा जो आहे महत्त्वाचा रोग आहे पहा तांबोरा, आणि दुसरा कोणता आहे तो म्हणजे आहे की ज्वारीवर होणारी काजळी हे कवकजन्य रोग आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, कॉलरा हा रोग प्रामुख्याने कशामार्फत पसरो? पहा, कॉलरा हा जो रोग आहे हा मुख्यतः कशामार्फत प्रसरण करतो किंवा प्रसारतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर दूषित पाण्यामुळे हा जो रोग आहे पहा, रोगाचं नाव आहे कॉलरा, दूषित पाण्यामुळे जास्त प्रकारे हा प्रसार करतो। पर्याय क्रमांक 1 दूषित पाणी। प्रश्न क्रमांक 8 आहे, भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? पहा, भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड हे जे आहे हे आपल्याला भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे 2 केमिकल आहेत पहा, ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो? पहा, भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 GSLV या यानाचा उपयोग जो आहे हा भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी करण्यात येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी म्हणजे काय आहेत? पहा समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या तरंग लहरी आहेत वेव्हज आहेत त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अल्ट्रासॉनिक. लक्षात ठेवायचं मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या काही लहरी आहेत तरंग लहरी ते असतात पहा अल्ट्रासॉनिक. आणि या ठिकाणी पहा अल्ट्राव्हायोलेट देखील आलेला आहे. तर अल्ट्राव्हायोलेट काय आहे की सूर्यापासून जे घातक किरण येतात पहा सूर्यापासून जे घातक येणारे किरण आहेत ते असतात पहा अल्ट्राव्हायोलेट किरण. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे अल्ट्रासॉनिक 3. प्रश्न क्रमांक 11 आहे राज्यसभेत जास्तीत जास्त डॅश इतके सदस्य असतात? पहा राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर एकूण 250. पहा 250 सदस्य हे जे आहेत हे राज्यसभेत जास्तीत जास्त असू शकतात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यामध्ये केले जाते? पहा मित्रांनो यावर महत्त्वाचा प्रश्न आहे दगडी कोळसा उत्पादनावरील. तर भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर झारखंड. लक्षात ठेवायचे झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा उत्पादन हे झारखंडमध्ये सर्वात जास्त होतं आपलं भारतामध्ये. पर्याय 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न पोलीस भरती 18 मध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न 2019च्या पोलीस भरती सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. लक्षात ठेवायचे सर्वात कमी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात जास्त जर विचारलं आपल्याला तर पहा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे ठिकाण आहे की या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि मित्रांनो अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर आणि सर्वात कमी पावसाचं जे प्रमाण आहे ते देखील अहमदनगरलाच आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा कोणते उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जयपूर. लक्षात ठेवायचं जयपूर म्हणजेच राजस्थान. लक्षात ठेवा राजस्थानची राजधानी आहे पहा जयपूर आणि जयपूर हे जे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 4 जयपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या असणारे राज्य आपल्याला सांगायचे आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर तामिळनाडू हे जे राज्य आहे हे राज्य भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारं राज्य आहे. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे पहा चेन्नई. या ठिकाणी आपल्याला दुसरं राज्य दिलं आहे गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य दिलेलं आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. चौथं आपल्याला राज्य दिलेलं आहे पश्चिम बंगाल. राजधानी आहे याची कलकत्ता किंवा कोलकाता. लक्षात ठेवायचे आणि तामिळनाडू हे राज्य भारतात सर्वाधिक कापड गिरण्या असणारं राज्य आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उरण हा जो आहे हा एक नैसर्गिक वायूवर आधारित असलेला प्रकल्प आहे. तो कोणत्या जिल्ह्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर रायगड या जिल्ह्यामध्ये उरण हा जो आहे हा नैसर्गिक वायूवर आधारित असलेला प्रकल्प आहे उरण. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते? पहा विदर्भात असणारं कोणतं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे विदर्भात येतं. लक्षात ठेवायचं विदर्भामध्ये येतं थंड हवेचं ठिकाण चिखलदरा. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पहा अवजडचा विरुद्धार्थी शब्द.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 हलके. अवजड म्हणजेच त्याला विरुद्ध शब्द येतो पहा हलके. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे शार्क लिव्हर ऑइल मध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? शार्क लिव्हर ऑइल यामध्ये जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन जे आहे हे कोणतं असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व ड म्हणजेच त्याला आपण पहा विटॅमिन डी म्हणतो. हे जे आहे हे जास्त प्रमाणात असतं शार्क लिव्हर ऑइलमध्ये. तसेच पहा सूर्यप्रकाशापासून देखील आपल्याला विटॅमिन डी हे जास्त प्रमाणात मिळतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे जीवनसत्व ड. मित्रांनो या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर गॅमा किरणांचा जो मारा आहे हा बटाट्यांवरती केला जातो. कोणत्या बटाट्यांवरती? जे बटाटे साठवण्यासाठी असतात. कशामुळे केला जातो की त्यावर मोड येऊ नयेत म्हणून बटाट्यांवर गॅमा किरणांचा मारा हा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न होते. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.